नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषद मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 30,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो आपण आलेलो आहे राष्ट्रीय आयुष अभियान जिल्हा नंदुरबार यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेडिकल ऑफिसर आयुर्वेदसाठी या ठिकाणी आहे. शैक्षणिक अर्ज जे आहे या पदासाठी तुमचं MD झालेलं असेल किंवा MS आयुर्वेद झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. एक जागा या पदासाठी आहे. 30,000 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर मेडिकल ऑफिसर युनिट PGसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. MD युनानी तुमचं झालेलं असेल मेडिसिनमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. एक जागा या ठिकाणी आहे. 30,000 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर मेडिकल ऑफिसर होमिओपॅथीसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. MD होमिओपॅथी झालेलं असेल मेडिसिनमध्ये विथ MCR रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 30,000 रुपये वेतन या पदासाठी देखील तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर मेडिकल ऑफिसर आयुर्वेदसाठी एक जागा आहे. BAMS तुमचं झालेलं असेल MCR रजिस्ट्रेशन असेल तर एक जागा या ठिकाणी आहे. 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर मेडिकल ऑफिसर युनानीसाठी एक जागा आहे. BUMS तुमचं झालेलं असेल MCR रजिस्ट्रेशन असेल तर एक जागा या ठिकाणी आहे. 28,000 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर मेडिकल ऑफिसर होमिओपॅथीसाठी एक जागा आहे. BHMS तुमचं झालेलं असेल MCR रजिस्ट्रेशन असेल तर एक जागा या ठिकाणी आहे. 28,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजमेंटसाठी एक जागा या ठिकाणी आहे. ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिनने किंवा मास्टरेट डिग्री तुमच्याकडे असेल, डिप्लोमा झालेला असेल, 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. एक जागा या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून आहे. 35,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर अकाउंट ऑफिसर या पदासाठी एक जागा या ठिकाणी आहे. BCom तुमचं झालेलं असेल किंवा MCom झालेलं असेल, टॅली झालेलं असेल, ERP 9 आणि 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर एक जागा या ठिकाणी आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर स्टाफ नर्स फिमेलसाठी 4 जागा या ठिकाणी आहे. GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. स्टाफ नर्स मेलसाठी या ठिकाणी पुरुषांसाठी 4 जागा आहेत. GNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 20,000 रुपये दरमहा वेतन दिलं जाईल. योगा इन्स्ट्रक्टरसाठी एक जागा आहे. BNYS झालेलं असेल गव्हर्नमेंट रजिस्टर्ड या ठिकाणी युनिव्हर्सिटीमधून तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. एक जागा या ठिकाणी आहे. 17,000 रुपये इतके दरमहा वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल. फार्मासिस्ट या पदासाठी 3 जागा आहे. D फार्म झालेलं असेल किंवा B फार्म झालेलं असेल सोबत MSCIT झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी 2 जागा आहे. 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल सोबत DMLT झालेलं असेल किंवा BSc DMLT झालेलं असेल. महाराष्ट्र फार्मा मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 17,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन क्लर्कसाठी एक जागा आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, MSCIT झालेले असेल, टायपिंग स्किल तुमच्याकडे असतील, 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि 40 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये, 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये, IT मध्ये, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा BTech झालेलं असेल किंवा BCA झालेलं असेल, BBA झालेलं असेल, BSc झालेलं असेल, IT मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल, 1 वर्षापर्यंतचा डिप्लोमा झालेला असेल, सर्टिफिकेट कोर्स तुमचा असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही 15 जानेवारी 2024पर्यंत या ठिकाणी करू शकता. 5 वाजेपर्यंतचा वेळ या ठिकाणी आहे. 15 जानेवारीपर्यंत अर्ज जे आहे तुम्ही पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे किंवा प्रत्यक्षात बाय हँड या ठिकाणी सादर करू शकता. जिल्हा रुग्णालय नंदुरबार या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत. फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी आहे.
आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी आहे. डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला फीस पेमेंट जे आहे करावे लागेल. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी काढायचा आहे. वयमर्यादा जी आहे, किमान वयमर्यादा 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयमर्यादा 38 वर्ष या ठिकाणी आहे. मागास वर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि अद्याप आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.